नमस्कार. वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ, ईश्वराजवळ, पांडुरंगाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तुम्हाला माहित आहे, आपला हा वनस्पतीची ओळख हा युट्यूब चॅनल नवीन आहे. याच्या अगोदर आपला एक घरगुती नावाचा युट्यूब चॅनल होता, परंतु योगायोगाने तो डिलीट झाला आणि आता आपण हा दुसरा चॅनल बनवलेला आहे. याच्यावर वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींची तांत्रिक माहिती अशी आपण माहिती ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे देण्याचा प्रयत्न करतोय. तर आज तुम्हाला मी एकदम एक जबरदस्त अशी माहिती देणार आहे. बघा, का मुळव्याध आजार पूर्णपणे मुळासकट बरा करणारा एक फॉर्म्युला, जो आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलाही नसेल आणि आजपर्यंत तुम्हाला कोणाला माहितीही नसेल, असा जबरदस्त फॉर्म्युला आहे. बघा, मुळव्याध हे 3 प्रकारचा असतो. वात, पित्त, कफ, 3 प्रकारातून मुळव्याध होतो. एक मोड असतात, मोडाचा मुळव्याध असतो, एक चुंबळीचा मुळव्याध असतो आणि एक मुळव्याध आतून घागरे येतात आणि बाहेर नुसतं रक्त पडतंय. तर असा 3ही प्रकारचा मुळव्याध अवघ्या 3 ते 4 दिवसामध्ये पूर्णपणे बरा करणारा फॉर्म्युला मी आज आपल्याला ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे देत आहे. तरी हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा आणि दुसऱ्याची मदत करा. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू हा सुपंत, या संत वचनाप्रमाणे आपण दुसऱ्यांची मदत करा. व्हिडिओ संपूर्ण पहा. आपल्या व्हिडिओवर जर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक अवश्य करा. बघा, चला तुम्हाला मी ती वनस्पती दाखवतो आणि त्या वनस्पतीचा मुळव्याधावर कसा उपयोग करायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. तर जंगलामध्ये रुखाळू नावाची एक वनस्पती आमच्या भागामध्ये आहे. कशी रुखाळू नावाची वनस्पती आहे, ती दगडावर उतरते, झाडावर येते, नदी नाल्यामध्ये येते, जमिनीवर येते, कुठेही येणारी ही एक वनस्पती आहे रुखाळू. ज्याप्रमाणे आपण आळूची भाजी करतो त्याप्रमाणे पानं असतात. त्याचा कंद एक वेगळ्या प्रकारचा असतो. तर आधी मी तुम्हाला त्या वनस्पतीची ओळख सांगतो, ओळख करून देतो आणि नंतर मुळव्याधावर तिचं औषध कसं घ्यायचं त्याची माहिती देतो. नंतर त्याच्यावर पथ्य पाणी काय ते सांगतो. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल आणि हे औषध तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध असेल, आपल्याकडनं तुम्हाला मिळेल. तर बघा, इथं ही एक वनस्पती आहे. तर बघा, होण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिची अशी पानं असतात. ही रुखाळू आहे. ही रुखाळू बघा, ही रुखाळू झाडावर, दगडावर, पाण्यामध्ये, कुठेही जमिनीमध्ये उतरली जाते आणि ही फक्त पावसाळ्यामध्ये उपलब्ध होते, उन्हाळ्यामध्ये नाही. पावसाळा आणि हिवाळा 2 ऋतूमध्ये मिळणारं हे औषध आहे. तर हे बघा, आपण हे आता इथून काढून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे बघा. तर हे बघा, ही आहे रुखाळू अशी. बघा, हिची पानं बघून घ्या. हिची पानं असे असतात. पानं बघा, अशा प्रकारे पानं असतात तेलकट. याची आळूच्या पानासारखी भाजीही करून खातात. याचे आळूच्या जशा वड्या बनवतात, आपण जशा आळूच्या वड्या बनवतो तशी याची पानं येते. याची भाजी करायची आणि खायची. याची भाजी खाल्ल्यानं मुळव्याध, वात, पित्त, कफ 3ही प्रकारचे आजार बरे करणारी ही एक रानभाजी आहे, जिला रुखाळू नावाने ओळखले जाते. ही 3ही प्रकारचं वात, पित्त, कफ समप्रमाणात ठेवते आणि मुळव्याध नावाच्या आजाराला समूळ नष्ट करणारी ही रुखाळू नावाची वनस्पती आपल्याला कुठे जर दिसली तर बघा, आपण हिचे कंद आपल्या घरा भोवती लावू शकता आणि औषध म्हणून हिचा उपयोग करू शकता. वर्षातून 2दा जरी खाल्ली तरी तुम्हाला मुळव्याध होणार नाही. तर बघा, ही अशी वनस्पती आहे. बघा, हिला असा कंद असतो. हा कंद बघा, एकदम लालसर असा कंद येला. हा बघा, हा बटाटे इतका, हा बटाट्या इतका मोठा होतो, त्याच्यापेक्षा मोठा होत नाही. बटाटे एवढा इतका मोठा हा कंद होत असतो. तर ह्या कंदाचा आपल्याला मुळव्याधासाठी उपयोग करायचा आहे. बघा, हा जो लालसर कंद आहे हा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर काढायचा आहे. सकाळी सूर्योदयाच्या अगोदर ही वनस्पती काढून न्यायची आहे. काढून नेल्याच्या नंतर याचा कंदाचा एक तुकडा घ्यायचा, छोटासा तुकडा करायचा, तो कुटायचा किंवा मिक्सर मध्ये दळून त्याची पेस्ट बनवायची. पेस्ट बनवून हरभऱ्या एवढल्या किंवा वाटाण्या एवढल्या गोळ्या करायच्या. एक गोळी रोज अर्ध्या केळामध्ये टाकून आणि गिळून घ्यायची, कारण हे खूप खाजवतंय, घशामध्ये खवखव करतंय. त्याच्यामुळे हे असा कंद खायचा नाही. हा केळीमधून खा किंवा तुपामधून खायचा, किंवा तुपामध्ये याचा तुकडा तळून घ्यायचा आणि तो खायचा, किंवा केळीमध्ये टाकून त्याची गोळी पेस्ट आणि ती 3 दिवस खायची आहे. 3 दिवस खाल्ल्यानंतर
तुमचा मोडाचा, चोंबळीचा किंवा रक्त पडणारा कुठलाही मूळव्याध 100% बरा करणारा या रानभाजीचा रिझल्टेबल उपयोग आहे. आम्ही स्वतः आमच्या भागामध्ये करतो. लालसर असा हा गोलकंद तयार होतो. याला हा कंद हरभरे एवढा किंवा वाटाणे एवढा गोळ्या करून केळ्याला होल पाडून केळामध्ये टाकून आणि तो खाल्ल्याच्या नंतर तुमचा मूळव्याध पूर्णपणे बरा होऊन जाईल. बघा, ज्याला कोणाला जर औषध पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्ही मला कॉल करू शकता आणि तुम्ही हे मागवू शकता. किंवा बघा, अशा प्रकारे 3च दिवस खायचे तुम्हाला. 3 किंवा जास्तीत जास्त 4 दिवस खा. छोट्या छोट्या गोळ्या केळीमध्ये खावा टाकून किंवा तुपामध्ये मिक्स करून गिळायचे आहे. पूर्णपणे मूळव्याध बरा होतो. आणि याच्यावरचा पथ्य आहे बघा, तुम्ही वांग, बटाटा, हिरवी मिरची, मका ही खायचं नाही. बाजरी आणि नाचणी खायची नाही. मसालेदार पदार्थ खायचे नाही. कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 महिने हे पथ्य पाळावं लागेल. आणि हे पथ्य पाळलं तरच तुमचा मूळव्याध राहील, नाहीतर अन्यथा मूळव्याध राहणार नाही. साधं वरण भात चपाती खायची आहे. मसाल्याचे पदार्थ असतील, बाजरी असेल, नाचणी असेल, वांगे, बटाटे, हिरवी मिरची, मका, भेंडी, हे गवार, ह्या वस्तू खाऊ नका. हे पथ्य पाणी सांभाळलं आणि ह्या औषधाचा उपयोग केला तर 100% तुमचा मूळव्याध पूर्णपणे बरा होऊन जाईल. तर बघा, मूळव्याध बरा करणारी आज मी तुम्हाला ही एक वनस्पती दाखवली आहे. हिचं नाव रुखाळू आहे. ज्याच्या ज्याच्या भागामध्ये असेल त्यांनी याची भाजी खातात. याची भाजी आळूच्या पानासारखी करतात आणि याचा कंद केळीमधून किंवा तुपामधून घेतल्यानंतर तुमचा मूळव्याध 100% मुळासकट नष्ट होईल. चला, अशीच माहिती मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत राहील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओ, नवीन माहिती बरोबर. धन्यवाद. रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान.